पैलवानाला थेट पीएसआय पदावर नियुक्तीची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियमनासाठी आणि कुस्तीपटूंना न्याय मिळावा या मागण्यांसाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी केवळ एकदाच आयोजित झाली पाहिजे. एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना राज्य सरकारनं राबवावी. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानास किमान 1 कोटी बक्षीस मिळालं पाहिजे. महाराष्ट्र केसरी किताब एकदा जिंकलेल्या पैलवानाला थेट पीएसआय पदावर नियुक्ती मिळाली पाहिजे. पैलवान शिवराज राक्षे, पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरची 3 वर्षाची बंदी तातडीने हटवावी. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट अनिवार्य करावी. या प्रमुख मागण्यांसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. कुस्तीपटूंना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला. आज महाराष्ट्रामध्ये 2025 सालात जवळजवळ 4 महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. जे खरोखर वर्षाला एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे. आज एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. त्या महाराष्ट्र केसरी पदामध्ये जे वजन होतं, एक वलय होतं, ते ह्या दोन्ही संघटनेच्या वादामध्ये कुठंतरी कमी व्हायला लागले. 4 महाराष्ट्र केसरी, त्याचबरोबर युवा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, ग्रिको रोमनचा महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी, म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ लावला आहे या संघटनांनी. म्हणून या संघटना दोन्ही समन्वयानं जर एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत असतील तर ठीक. त्याचं सरकारनं ह्यात लक्ष घालून सरकारनं ह्यावर नियंत्रण ठेवून सरकारची कमिटी नेमून राज्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी दरवर्षी झाली पाहिजे. एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा शासनानं काढली पाहिजे की जे या पद्धतीनं कुस्ती क्षेत्राला जी कीड लागलेली आहे संघटनेच्या वादाची, त्याच पद्धतीनं अनेक खेळामध्ये ही कीड लागलेली आहे. त्यामुळे शासनानं ही शासनासाठी 5 मिनिटाचं काम आहे. एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा काढावी. त्याच पद्धतीने महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं, सरकारनं नाही, आयोजकानं 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी थेट नियुक्ती होती, त्याच पद्धतीने एक वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी तर नियुक्ती झाली पाहिजे. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांच्यावरची 3 वर्षाची बंदी उठली पाहिजे. आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जात असताना पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळेच खेळ डोपिंगच्या विळख्यात अडकले, त्या पद्धतीनं कुस्ती क्षेत्रसुद्धा अडकलं आहे. त्यामुळे त्यासाठी शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, जेणेकरून पैलवान ज्या डोपिंगमध्ये अडकलेत ते त्यातनं बाहेर निघतील. ह्या प्रमुख माझ्या 6 मागण्या आहेत. मी 1 तारखेपर्यंत सरकारचं माझ्या उत्तराची मी वाट बघतो आणि मला अपेक्षा सरकारचं उत्तर मिळेल मला. नाहीतर 1 तारखेनंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, ह्या 5 प्रमुख नेत्यांना भेटून 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत ह्या 5 प्रमुख नेत्यांना भेटून 5 तारखेनंतर मंत्रालयापुढं आमरण उपोषणाला मी बसणार आहे. कारण आज जे काही मी आज आहे ते कुस्तीमुळे आहे. ज्या कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची पर्वा नाही. त्यामुळे मी मंत्रालयापुढं 20 ते 25 महाराष्ट्र केसरी व त्यांच्या गदा घेऊन तिथं बसणार आणि हिंद केसरी घेऊन बसणार. आणि त्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरीच्या गदा शासनानं जमा करून घ्याव्यात. कारण ह्या महाराष्ट्र केसरी पदाची तुम्ही किंमत तुमच्या मुळात गेलेली आहे असं मी म्हणेन स्पष्ट. आणि तुम्ही ह्या गदा जमा करून घ्या आणि आम्ही आमरण उपोषण करणार की ह्या 2 महाराष्ट्र केसरीवर तोडगा निघावा म्हणून. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।